सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच शेवगाव शहरातील जैन गल्ली परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। अरुंद रस्त्यावर कापड दुकानदारांकडून दुकानासमोरच माल मांडणे, रस्त्यावर वाहने उभी करणे, तसेच कोणतीही अधिकृत पार्किंग व्यवस्था नसताना ग्राहकांची वाहने रस्त्यातच लावली जात असल्याने वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शहरातील प्रमुख व्यापारी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैन गल्लीमध्ये दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते। मात्र सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या अतिक्रमणामुळे पादचारी नागरिकांना चालण्यासाठीही जागा उरलेली नाही। दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब बनली आहे। विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णवाहिकांनाही या भागातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। काही व्यापाऱ्यांकडून स्वतःच्या दुकानासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था न करता ग्राहकांची वाहने थेट रस्त्यावर उभी केली जात असल्याने संपूर्ण रस्ता व्यापला जात असून वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे। अनेकदा किरकोळ वादाचे प्रकारही घडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। नगर परिषद प्रशासनाने यापूर्वी अतिक्रमण हटाव मोहिमा राबविल्या असल्या तरी जैन गल्लीतील समस्या अद्याप कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे आता नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया खाडगे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन ठोस कारवाई करणार का, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने अतिक्रमण हटवून वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली आहे। तसेच व्यापाऱ्यांनीही सामाजिक जबाबदारी ओळखून स्वतःची पार्किंग व्यवस्था करावी, रस्त्यावर वाहने उभी करण्यास आळा घालावा आणि शहराच्या वाहतुकीला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे।